तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटा अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. आपण डेटा जो अॅनलाइज करतोय, तो डेटा अॅनलाइज करतोय 9 तारखेच्या मार्केटसाठी. तर मित्रांनो, 6 तारखेच्या मार्केटसाठी जो डेटा दिला होता तो परफेक्टली वर्क झाला. निगेटिव्ह साईडला काम राहील अशा हिशोबाचं मी सांगितलं होतं आणि एफ-आयचे जे सेंटिमेंट आहे ते अजून चेंज झालेले आपल्याला दिसत नाही. अशा याचा मी डेटा त्या ठिकाणी पेस्ट केला होता. म्हणजे आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह डायरेक्शन घेऊन चाललो होतो. पूर्ण दिवसभर निगेटिव्ह काम होण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या काही काळामध्ये थोडंसं एक रिकव्हरी आली आणि बरेचसे डेटाचे जे सेंटिमेंट आहे ते थोडेसे साइडवेज टू पॉझिटिव्ह होताना आपल्याला दिसलेले आहेत. तर आजचा डेटा कसा आलाय मित्रांनो, तो आपल्याला बघायचा आहे. ओके, 6 तारखेचा जो डेटा होता तो 6 तारखेचा जे डेटा आहे मित्रांनो, तर त्या ठिकाणी आलेला आहे थोडासा पॉझिटिव्ह. म्हणजे रिटेलर जे आहेत ते फक्त 1,00,000 पोझिशन्सने 1.25 लाख पोझिशन्सने त्या ठिकाणी होताना दिसलेले आहेत पॉझिटिव्ह. ओके, तर सॉरी निगेटिव्ह 1.5 लाखाने कमी झालेले आहेत पोझिशन्स ओव्हरऑल. एफ आयज जे आहेत ते ऍज इट इज कॅरी आहेत. एफ आयजने काही शॉर्टिंग केलेली आहे पुट्स वरती आणि पुट रिलेटेड जो डायरेक्शन आहे ती त्यांची थोडीशी अप साईडला होताना दिसलेली आहे. प्रॉप डेस्क मध्ये बघाल तर निगेटिव्ह काही 57,000च्या पोझिशन्स होत्या, त्या आता आपल्याला दिसत आहेत 50,000च्या पॉझिटिव्ह. ओके, तर जे काम झालेलं आहे ते पुट शॉर्ट्स वरती आणि किंवा ओव्हरऑल पुट वरती काम झालेलं आहे. नेट टू नेट ज्या पोझिशन्स आहेत त्या आहेत आपल्या पॉझिटिव्ह साईडला. ओके, तर मित्रांनो, उद्यासाठीचा जो डेटा आहे ना तो थोडासा साइडवेज टू पॉझिटिव्ह होताना दिसतोय आणि इथे बघाल तुम्ही तर इथे एसजीएक्स निफ्टी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह काम करताना दिसतोय. तर मित्रांनो, हे जे डायरेक्शन्स आहेत ह्या रिटेलरला किंवा ह्या मोठ्या प्लेअरला आधीच ऑलरेडी गंडून त्या ठिकाणी तसं काही केलेलं असतं का? तर त्याचा आन्सर मे बी यस आहे. कारण ह्या लोकांना आधीच माहित असतं की आपल्याला उद्यासाठीच गेम प्लॅन करायचा काय. ओके, तर एक्सपायरी मंथ जवळ येतोय, एक्सपायरी डे जवळ येतोय. ओके, मंडेचा दिन आहे. ओके, तर डेटा जो आहे तो थोडासा मॅच्युअर्ड होताना दिसतोय. साइडवेज टू पॉझिटिव्ह राहण्याचं डायरेक्शन आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला हे आहे. तर आता तुम्ही बघू शकत असाल 2 तारखेचा हा जो होता, ओके, तो हा लो आहे. इकडे हाय बघितला आपण तर हा एकदम मोठा हाय आहे ऍक्च्युली. तर आपण तो हाय न पकडता एक ऍव्हरेज हाय पॉइंट पकडूया इथे. आणि मी तुम्हाला जी कन्सेप्ट सांगितली त्याप्रमाणे की जो डायरेक्शन आहे ती बऱ्यापैकी एका नॅरो पॉइंट मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. तर जे मोरॉरलेस इकडे काही जी शॉर्टिंग झालेली आहे तर इथं ह्या लेवल पर्यंत 25,800 पर्यंत राहण्यासाठी प्रयत्न होईल एक्सपायरी, असा माझा हे आहे. एक्सपायरीला वेळ अजून, एक्सपायरी बद्दल आपण चर्चा करूया. पण त्या हिशोबाचं काम आपल्याला होताना दिसतंय. तर डेटाची ओव्हरऑल डायरेक्शन जी आहे ती अजूनही निगेटिव्हच आहे. ओके, निगेटिव्हच आहे. जरी काही पॉझिटिव्ह आपल्याला एसजीएक्स वगैरे ट्रेड करत असला तरी हे साइडवेज टू पॉझिटिव्ह काम होईल उद्यासाठीचं. ओके, पण एकदम लॉंग टर्मची म्हणजे आपण एकदम मंथली किंवा लॉंग टर्मची जी पोझिशन म्हणतो, ज्यावेळी एक इन्व्हेस्टेबल मार्केट की आता आपण सगळं काही व्यवस्थित झालंय, जे पडलेले शेअर्स आहेत ते आपण बाय करतोय आणि मार्केट वरती घेऊन जाऊ अशा हिशोबाचं जे गणित आहे तर ते अजून झालेलं नाहीये. त्यासाठी आपल्याला द्यावा लागेल थोडासा वेळ. एक्सपायरी नंतरचा जो डेटा आहे मंगळवार बुधवारचा, ओके, तो डेटा आपल्यासाठी असणार आहे इम्पॉर्टंट. कारण तिथून पुढे मोटिव्ह कळेल आपल्याला एफ-5चं किंवा बिग प्लेअरचं पुढच्या एक्सपायरीसाठी. ओके, तर ही बजेट व्हॉलॅटिलिटी, हे ट्रम्पचे नाटक, हे सगळ्या गोष्टी डिस्काउंट होतील आणि मग ओव्हरऑल एक डायरेक्शन चांगले लेवल आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट होताना दिसतील. ओके, तर अशा पद्धतीचं काम आहे मित्रांनो. थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. नेक्स्ट वीक फार इम्पॉर्टंट असणार आहे आपल्यासाठी. कारण ह्या सगळ्या ज्या व्हॉलॅटिलिटीज आहेत त्या थोड्याशा एंड होताना दिसतील. ओके, आणि हे सगळी नाटकं ज्यावेळी न्यूट्रल होतील, ही न्यूट्रल झाली की आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकू. बिटकॉइन पडतोय. ओके, गोल्ड मध्ये व्हॉलॅटिलिटी आहे, ग्लोबल टेन्शन्स आहेत, एप्स्टीन फाईल्सचं नाटक चालू आहे, त्यामुळे ग्लोबल बरेचसे टेन्शन आहे. हे सगळ्या मोठ्या इकॉनॉमीचे मोठे कार्यकर्ते याच्यात अडकलेले आहेत. ओके, तर युद्धाची तयारी चालली आहे युएसची. ओके, तर युएस सुद्धा ते ऑइल साठी काही युद्ध करण्याच्या तयारीत आहे. ऑलरेडी रशिया युक्रेन चालू आहे. तर हे जे अनसर्टनिटीज आहेत ना ह्या थोड्याशा नॉर्मल होताना दिसतील. बजेटचे सगळे प्लस मायनस होतील.
बजेटचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे सेट झाले की मग मार्केटला एक डायरेक्शन येण्याचा प्रयत्न होईल. तर थोडासा वेळ आहे, अजून 3 ते 4 दिवसाचा वेळ द्या, मग आपण डायरेक्शन बद्दल चर्चा करूया. ठीक आहे. तर उद्यासाठीचा जो डेटा आहे तो ओव्हरऑल थोडासा पॉझिटिव्ह होताना आपल्याला दिसतोय. उद्या डायरेक्शन पॉझिटिव्ह राहू शकते. ओके, त्या हिशोबाने तुम्हाला काम करायचंय. तर मित्रांनो, ह्याच्या पाठी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला इम्प्लिमेंट कराव्या लागतात. ओव्हरऑल ॲज इट इज असं नाहीये की पॉझिटिव्ह गेला म्हणजे तुम्ही जाऊन कॉल परचेस करणार. तर हे कॉल परचेस किंवा कॉल सेलचं गणित नाहीये. तर कोणी असं काही नेकेड व कॉल परचेस करून मग माझ्यापर्यंत यायचं नाही की मी पॉझिटिव्ह सांगितलं होतं आणि मार्केट साईडवेज राहिलं. ओके, किंवा फार पळालं नाही किंवा थोडंसं खाली आलं. तर मित्रांनो, मी काही केलेलं आहे हेजिंग, आणि ह्या हेजिंगच्या बेसवर हे मार्केटच्या डायरेक्शन प्ले करत असतो. लॉंग रनच्या काही स्ट्रॅटेजीज प्ले होतात आणि काही स्ट्रॅटेजीज इंट्राडे असतात. ओके, तर हे असं नाहीये की तुम्ही डायरेक्ट जा आणि कॉल विकत घ्या. ओके, ओव्हरऑल डायरेक्शन पॉझिटिव्ह याचा अर्थ कॉल विकत घेणे असा नाहीये. ज्याला शिकायचंय त्याने रिच आउट करा. ऑलरेडी डिटेल्स आहेत. इन्स्टाच्या बायो मध्ये जा, तिथे तुम्हाला बऱ्याचशा डिटेल्स दिलेल्या आहेत. फ्री व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, फ्री व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके, तर फ्री व्हॉट्सअप ग्रुपचं चॅनल कुठे मिळेल तुम्हाला? इन्स्टाच्या बायो मध्ये. ओके, तिकडे फॉलो करायला विसरू नका. फेसबुकवर पण सेम नावाने पेज आहे, विकास वावळ नावाने, तिकडे जाऊन चेकआउट करा. इन्स्टावर डिटेल्स दिलेल्या आहेत आणि युट्यूब तर आहेच आहे तुमच्यासाठी. तर प्रेम कमी पडतंय, सबस्क्रायबरची जी ग्रोथ आहे ती थोडीशी स्लो होताना दिसते. तुम्हाला हे चॅनल लोकांपर्यंत पोहोचवायचंय, सबस्क्राईब करून ठेवायचंय. तुम्ही केलं असेल तर उत्तम आहे. स्टॅटिस्टिक्स आहे 80% लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही आहेत अजून. तर सबस्क्रिप्शन नक्की करायचंय. कमेंट नाही केल्या तरी चालतील. लाईक करायला विसरू नका. ओके, लाईक करा. लाईक कुठेही दिसले जात नाही तुमचे, तर मला एक मोटिवेशन मिळेल की जे मी बनवतोय ते लोकांपर्यंत पसंतीला उतरते आणि लोक ते बघतायत आणि त्याला अप्रिशिएट करतायत. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा, वाईजली ट्रेड करा. ठीक आहे, थँक्यू.